तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वनवासी सेवा समिती जामोद व फगवा उत्सव समिती वसाली यांच्या संयुक्त विद्यमाने होळी सणानंतर साजरा होणाऱ्या आदिवासी बांधवांच्या फगवा उत्सवाचे आयोजन संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथे 14 मार्च रोजी करण्यात आले होते। आदिवासी म्हणजे आदि सत्य सनातन हिंदू धर्माचे वासी आहेत असे प्रतिपादन या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना शबरीधाम अंबा आश्रम मध्य प्रदेश येथील संत रामचरण महाराज यांनी केलं। आदिवासी बांधवांचा होळीनंतर साजरा होणारा फगवा एक लोकोत्सव असून यासाठी सातपुडा पर्वत रांगातील महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या हजारो आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। वीर हनुमान आदिवासी बांधवांच्या देवी देवतांच्या आरतीनंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी संत रामचरण महाराज यांनी आदिवासी बांधवांना संबोधित करताना हिंदू धर्मावर होणाऱ्या आक्रमणाबाबत सगळ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। जे भारत मातेला आपली माता मानत नाहीत ते आमचे नाहीत। ख्रिश्चन मिशनरी यांना गावात प्रवेश करू देऊ नका, त्यांच्या शाळेत आपल्या मुलामुलींना पाठवू नका। त्यासोबतच धर्मांतरण न करण्याचा उपदेश देखील त्यांनी आदिवासी बांधवांना दिला। या फगवा उत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष वनवासी सेवा समितीचे गणेश नथाणी हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख, बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी, खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, वनवासी कल्याण आश्रमाचे गजाननराव सोलकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। प्रमुख वक्ते देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन वनवासी सेवा समितीचे सचिव सुरेंद्र बोदडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र गांधी यांनी मानले। MCN न्यूज मराठी करिता कैलास खोटे, वसाडी।